नवी मुंबईत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 120व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। रॅलीत 20 शाळा व महाविद्यालयातील 1800 ते 3000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। रॅली सेक्टर 28 ब्ल्यू डायमंड सर्कलवरून सुरू झाली व राजीव गांधी महाविद्यालयात समारोप झाला। काय सांगाल सर, आज तिरंगा रॅली इथून काढण्यात आलेली आहे, किती विद्यार्थी होते, काय उद्देश आहे? बघा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नवी मुंबई आयोजित जागर राष्ट्रभक्तीचा हे तिरंगा रॅली 1111 फीटची तिरंगा रॅली आपण आज आयोजित केलेला आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली देऊन त्यांना मान देऊन हे रॅली सेक्टर 28 ब्लू डायमंड हॉटेलपासून सुरू झालेला आहे। आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन महाराजांना पुष्पांजली अर्पण करून नंतर आपण राजीव गांधी महाविद्यालय तिकडे याचा समारोप होणार। साधारणतः 2,500 ते 3,000 मुलं याच्यामध्ये सहभागी झालेला आहे। तर काय उद्देश काय होता, युवा पिढीला काय संदेश देईल? बघा, आता काय झालेलं आहे, आता सर्वात जेनजीचा खूप मोठा हे आहे आणि 2047मध्ये समजा आपला विकसित भारत करायचा असेल तर यांना जागृत करायचं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण हे पाऊल पुढे उचललेलं आहे की मुलांमध्ये देशभक्ती आणि जे रिच हिस्ट्री होता, जे आपला इतिहास आहे त्यांच्यासाठी जागरूक करण्यासाठी आपण हे रॅली केलेलं आहे। डॉक्टर वासू पांडे, प्राचार्य राजीव गांधी महाविद्यालय। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नवी मुंबई।